महाराष्ट्र वनरक्षक परीक्षेची तयारी करताय? चला एक जबरदस्त स्टडी प्लॅन बनवूया. त्या ध्येयासाठी पहिलं पाऊल म्हणजे एक पक्की योजना. चला ती लगेच बनवूया. अभ्यासक्रम आणि एक्सपर्ट टिप्स वापरून आपण तयारीचा एक स्पष्ट रोडमॅप बनवू. कोणत्याही चांगल्या प्लॅनचा पाया असतो परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम समजून घेणं. ही आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. लेखी परीक्षा. ही परीक्षा ऑनलाईन होते आणि इथेच तुमच्या ज्ञानाची आणि बुद्धिमत्तेची खरी कसोटी लागते. ह्या परीक्षेचं स्वरूप कसं असतं ते बघा. एकूण 60 प्रश्न असतात, ज्यासाठी 120 गुण आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या 4ही विषयांना सारखं महत्त्व दिलंय. प्रत्येकी 15 प्रश्न. त्यामुळे कोणत्याही एका विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मूळ व्याकरण आणि शब्दसंग्रहावर जास्त फोकस असतो. इंग्लिशमध्ये तसंच आहे. व्याकरण, शब्दसंग्रह आणि वाक्यरचना हे महत्त्वाचे आहेत. आता सामान्य ज्ञान. यात महाराष्ट्र ते राष्ट्रीय घडामोडी सगळंच येतं. तर्कक्षमता म्हणजे विचार करण्याची पद्धत तपासली जाते. यात पॅटर्न ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. पुढची पायरी अभ्यासासाठी योग्य आणि दर्जेदार साहित्य निवडणं. तज्ज्ञांनी सुचवलेली ही काही महत्त्वाची पुस्तकं आहेत. प्रत्येक विषयासाठी एक उत्तम पर्याय. पुस्तकं निवडताना ती नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड आणि परीक्षार्थींमध्ये लोकप्रिय असावीत. आणि ही आहे सगळ्यात महत्त्वाची पायरी, ज्ञानाला रोजच्या सवयीत बदलणं. यशस्वी वेळापत्रक म्हणजे फक्त तास मोजणं नाही, तर स्मार्ट आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणं. हे बघा, एक आदर्श वेळापत्रक. प्रत्येक विषयासाठी 1.5 तासाचं सेशन ठेवता येईल. पण कोणतीही योजना सरावाशिवाय अपूर्ण आहे. मॉक टेस्ट्स आणि जुन्या प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाच्या आहेत. ऑनलाईन तर 131 पेक्षा जास्त मॉक टेस्ट्स उपलब्ध आहेत. यात चॅप्टर टेस्टचाही समावेश आहे. सरावाने परीक्षेचा अंदाज येतो, वेळ वाचतो, चुका कळतात आणि आत्मविश्वासही वाढतो. आता तयारीचा शेवटचा टप्पा. इथे नवीन शिकण्यापेक्षा उजळणीवर जास्त भर द्यावा लागतो. शेवटचे 2 आठवडे फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि मॉक टेस्टसाठी. हा काळ खूप महत्त्वाचा असतो. लक्षात ठेवा, प्रत्येक लहान प्रयत्न मोठ्या यशाचा भाग असतो. तर प्लॅन तयार आहे, पण खरी परीक्षा आहे ती सातत्य ठेवण्याची, हो की नाही?